नमस्कार, मी सुमित्रा तोटे, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर। आज आम्ही या राज्यातील परिचारिका पुन्हा एकदा आझाद मैदानावर महिला आंदोलन करतो आहोत। यावर्षी दरवर्षी जागतिक 12 मे हा जागतिक परिचारिका दिन आणि परिचारिका सप्ताह साजरा महाराष्ट्र जगभर साजरा केला जातो। परंतु यावर्षी परिचारिका दिनाच्या या पूर्वसंध्येलाच शासनाने परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्याचे निर्णय घेतले आणि मोठमोठ्या याद्या सुद्धा जाहीर केल्या। प्रशासकीय या सर्व परिचारिका ह्या महिला 90% महिला असलेला संवर्ग आहे आणि यामध्ये प्रत्येक परिचारिकेवर त्यांची जसे रुग्णसेवेची जबाबदारी आहे त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे। रुग्णसेवेचा कणा परिचारिका मानल्या जातात, त्याचप्रमाणे कुटुंबाच्या त्या महिला म्हणून केंद्रबिंदू आहेत आणि असं असताना त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे वयोवृद्ध सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या पेलवून त्यांच्या कुटुंबाने नोकरीचं ते संतुलन राखून सेवा देतात। पण शासनाने हा जो निर्णय अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होत आहे। त्याचबरोबर या रुग्णसेवा देणाऱ्या या कर्मचारी आहेत त्यांच्यावर कसलाही आर्थिक भार नाहीये, यांच्या बदल्या करण्यासाठी शासनाकडे असं ठोस कारण नाहीये, तरी सुद्धा हा नियम म्हणून बदल्या होऊ घातलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक संस्थेमध्ये दर 3 वर्षांनी परिचारिकांच्या विभागांतर्गत बदल्या होतात, त्या एकाच ठिकाणी 10-20 वर्ष काम करत नाही। त्यामुळं या परिचारिकांना प्रशासकीय बदलीतून वगळावं आणि केवळ विनंती व तक्रार आधारितच बदल्या कराव्या असं आमचं शासनाकडे या धरणे आंदोलनातून मागणं आहे। ती बदली करत असताना आपण मागचा कोविड काळ बघितला, जेव्हा की रुग्णांसमोर त्यांच्या कुटुंबीय सुद्धा यायला धजत नव्हते, त्यावेळी परिचारिका आपलं कुटुंब, आपले मुलं बाळ हे बाजूला सारून हॉस्पिटलमध्ये राहून त्या रुग्णांची सेवा देत होत्या। या बदल्यामध्ये महाराष्ट्र शासनाने परिचारिकांचा कसलाही विचार केला गेला नाही। जगभरामध्ये परिचारिकांचं महत्व त्या काळात अधोरेखित केलं गेलं। पाश्चात्य देशामध्ये त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये आमूलाग्र बदल झाले, त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली, परंतु महाराष्ट्र शासनाने ना कुठलाही भत्ता मध्ये वाढ केली ना परिचारिकांचं केवळ शाब्दिक कौतुक केलं, थाळ्या वाजवल्या, घंटा वाजवल्या। पण आज प्रशासकीय बदलीच्या नावाखाली परिचारिकांचं जे वैयक्तिक जीवन आहे ते विस्कळीत करण्याचा निर्णय इथं होतोय। त्यांच्या आज जर बदल्या झाल्या तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांना जावं लागणार आहे आणि पुढचे 6 वर्ष कुठल्या जिल्ह्यात त्यांना काढायची आहेत तो विचार करण्यासाठी केवळ 2 दिवसाचा वेळ शासनाने या महिला कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे। यासाठी राज्यभरातील परिचारिका इथं येऊन आज शासनाकडे मागणी करताय, नम्र निवेदन करताय या प्रशासकीय बदलीतून परिचारिकांना वगळण्यात यावं आणि ज्यांनी बदली मागितली आहे केवळ त्यांच्याच बदल्या करण्यात याव्यात किंवा विनंती आणि तक्रार आधारित बदल्या कराव्यात, प्रशासकीय बदल्या सरसकट करू नये। ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे, याकडे वारंवार आंदोलन करून शासनाने याची दखल घेतलेली नाही। आज आम्ही आग्रही मागणी पुन्हा एकदा शासनापुढे ठेवतो आहोत की बदली धोरणातून या महिला कर्मचारी म्हणून यांना वगळण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा। या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दोन्ही विभागाच्या अधिकारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त, त्याचबरोबर मुख्य सचिव आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे माननीय मंत्री आंबेडकर साहेब यांचे स्वीस आहेत, स्वतः आंबेडकर साहेब, आणि त्यानंतर काल कोल्हापूरमध्ये मुश्रीफ साहेब यांची सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला, या परिचारिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यांनी यावर आम्ही विचार करू, पुन्हा एकदा त्या पुनर्विचार केला जाईल असं आम्हाला शाब्दिक आश्वासन दिलेलं आहे। परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत परिचारिकांची आजची जी मानसिक स्थिती आहे ती अतिशय बिकट आहे। प्रत्येकाच्या कुटुंबावर बदलीचं टांगती तलवार आहे, कुठल्या वेळेला यांच्यासोबत निर्णय होतील आणि यांना कुठल्या जिल्ह्यात जायला लागेल याचा अंदाज आज बांधता येत नाही। त्याच्यामुळे ह्या स्वतः मानसिकरित्या ढळलेल्या या परिचारिका आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेल्या आहेत। किती महिला परिचारिका आहेत या प्रत्येक विभागामध्ये? आता दोन्ही विभाग बघितले तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किमान 35-40 हजार नर्सेस कार्यरत आहेत, त्यापैकी 30% नर्सेसला या बदलीला सामोरं जावं लागत आहे। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये 20 ते 25 हजार परिचारिका काम करतात, त्यातल्या 30% या कर्मचाऱ्यांना बदलीला सामोरं जावं लागतं। सरकारला आम्ही इतकंच आवाहन करतोय की आज महाराष्ट्र शासन महिलांसाठी अनेक योजना, अनेक महिला सक्षमीकरणासाठी धोरण राबवत आहे। आजचं या वर्षीचं जागतिक परिचारिका दिनाचं घोषवाक्य आहे, आमच्या परिचारिका आमचं भविष्य। त्यांना सक्षम केलं तर ते अनेक जीव वाचू शकतात।
हे घोषवाक्य जागतिक परिचर्या परिषदेने दिलेलं आहे. त्यावर काम करत असताना किंवा महिला सक्षमीकरणावर काम करत असताना या परिचारिकांचं सक्षमीकरण करणं गरजेचे, ना की त्यांचं खच्चीकरण. म्हणून त्यांना या अन्यायकारक निर्णयातून त्यांना वगळावं आणि ज्यांना जिथं कुठं बदली ज्यांनी मागितली आहे त्यांच्याच बदल्या कराव्या आणि त्यांना सुरक्षित कुटुंबासोबत राहून रुग्णसेवा करण्याची संधी द्यावी.